नमस्कार. बाजीराव रोड पुणे मध्ये काल घडलेली घटना जी आहे तो अपवाद नाही, पण तुम्ही जर विचार केला तर एक पॅटर्न आहे. पुण्यामध्ये अनेक वर्षापासून जे काही क्राईम्स होत आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस आता मायनर्स अल्पवयीन मुलं हे कृत्य करताना दिसत आहेत आणि त्याच्या मागचं जर तुम्ही रूट कॉजचा विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल. आणि मी तुम्हाला हा डेटा RTI बेसिसवर सांगतोय. पुणे महानगरपालिकेमध्ये आत्ता 313 शाळा आहेत, प्रायमरी स्कूल्स आहेत आणि ह्या 313 शाळांमध्ये 320 जागा रिक्त आहेत, शिक्षकांच्या जागा वेकेंट आहेत. मुलं शाळेत जात आहेत पण शाळेमध्ये शिक्षक नाहीत हे किती पालकांना माहिती आहे पुण्यामध्ये. आणि ज्या वेळेस मुलगा शाळेत जातो तिथे त्याला शिक्षक भेटत नाही तेव्हा त्याला एक गुरु भेटत नाही, आणि जेव्हा गुरु भेटत नाही तेव्हा त्या मुलाला त्याची एनर्जी किंवा त्याला डायरेक्शन देणारा जो एकमेव व्यक्ती असतो तोच ॲब्सेंट आहे. आणि बाय द टाईम हा मुलगा त्याच्या टीन्समध्ये जातो, म्हणजे 12, 13, 14, 15 ह्या वयोगटात पोचतो, त्यावेळेस त्याच्या फॉर्मेटिव्ह इयर्समध्ये त्या मुलाला योग्य ते डायरेक्शन मिळालेलं नसतं. आणि जेव्हा फिजिकल अँड मेंटल चेंजेस बॉडीमध्ये होत असतात त्यावेळेस कोणीतरी अँटी सोशल एलिमेंट त्या मुलांकडनं हे असे कृत्य करून घेतो आणि त्याला प्रशासन जबाबदार आहे, एज्युकेशन मिनिस्टर्स जबाबदार आहेत. आपल्या एज्युकेटेड एज्युकेशन मिनिस्टर्सला माझी नम्र विनंती आहे की आपल्या शाळेमध्ये, पुणे महानगर शाळेमध्ये किंवा इनफॅक्ट एनी स्कूल्स मध्ये जर टीचर्स नसतील तर तुमच्या त्या शाळेला काहीही उपयोग नाही, तुमच्या त्या बिल्डिंग्सला काहीही उपयोग नाही. एक वेळेस एका झाडाखाली शाळा भरवा पण शिक्षक द्या.